भावांनो, तुम्ही विचार करशाल का तुमचा रोज व्हाईट टी शर्ट का बरं घालतो? कारण तुमच्या भावाला खूप आवड आहे नाही का व्हाईट टी शर्ट घालायची, म्हणून तुमचा भाऊ मस्त व्हाईट टी शर्ट घालतो. आणि फायनली भावांनो, आज सकाळी सकाळी मस्त आपली जी बसंती होती बसंती लोडबीड केली आणि मस्त निघालेलो आहे. आज आपण विल्लोळी, त्यानंतर सातपूर, आणि त्यानंतर काय होणार ते नंतर सांगतो नाही का. पहिले त्याच्या अगोदर हे सगळ्यात पहिले आपण पोचलो डायरेक्टली विदगावला पोचल्यानंतर काय आपल्या का आला आणि आल्या आल्या डायरेक्ट डब्बाच घेऊन आला. म्हणे मी चण्याची पोळी आणली. अरे म्हटलो बाबा, त्याला थालीपीठ म्हणते म्हटलो, नाव तर लक्षात ठेव म्हटलं. त्याच्या शुभ्या बघितलं का, आपला शुभ्या डायरेक्ट पप्पासोबत चालला होता, धुम्म चाले करत. म्हटलं जाऊ दे बाबा, जाय तू म्हटलं, आम्ही पण जातो नाही का. आणि फायनली भावानं विल्लोळीला गेल्यानंतर आहे ना, तिथले काही फायर एक्सटिंग्विशर वगैरे होते ते दिले. आणि सातपूरला गेलो. सातपूरला का विषय असा होता का आपल्याला नायट्रोजन द्यायचं होतं भरायला आपल्याला. आणि त्याच्यात एका कंपनीचे आपल्याला काही फायर एक्सटिंग्विशर द्यायचे पण होते आणि काही फायर एक्सटिंग्विशर आपल्याला कलेक्ट पण करायचे होते नाही का. तर ते पण आपण कलेक्ट वगैरे केले आणि त्यानंतर आपण निघालो भावना आपल्या दुसऱ्या लोकेशनला. म्हणजे जे आपलं दुसरं जे लोकेशन आहे ते आहे आपलं आज दिंडोरी. डायरेक्ट दिंडोरीला जायचं कारण असं होतं भावांनो, तिथं गेल्या गेल्या डायरेक्ट काम लागले. हे बघा काय आहे, कसं आहे, दणका आहे का नाही. हां, नाद नाही करायचा नाद. डायरेक्ट 25 किलोचं DCP नाही का. तर फायनली जे DCP होते ते आपण केले आपल्या बसंतीमध्ये लोड आणि निघालो आपल्या ऑफिसच्या प्रवासाला नाही का. त्याच्या शाळा बिळा आणि वातावरण भावांनो एक नंबर. काय एकदम हिरवगार वातावरण. नाद नाही करायचं नाद, हिरवगारच असं वातावरण फक्त भावांनो नाशिकमध्येच बघायला भेटेल नाही का तुम्हाला. रस्ते बिस्ते एकदम, काही ठिकाणी एकदम छोटे रस्ते, काही ठिकाणी एकदम मोठे रस्ते नाही का. तर फायनली भावांनो आपण मस्त निघालो आपल्या ऑफिसच्या प्रवासाला. आणि त्याच्यात भावांनो ऑफिसला पोहोचल्यानंतर काय आपल्याला फक्त DCP उतरायचे होते. DCP उतरून दिले आणि म्हटलं चला आता निघू आपल्या घरच्या प्रवासाला नाही का, कारण खूप जाम झालेलं होतं. चला भावांनो, मग आता जय महाकाल, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. काय वाटतं भावांनो, बरोबर आहे का नाही. चलो, जय महाकाल. काहीतरी नवीन घेऊन भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण.